वरळीच्या आमदारांना रिटायर्ड करायचे असं वक्तव्य देवरा यांनी केलेले. तर मिलिंदजी, वरळीची जागा तुम्हाला देणार नाहीत असं सचिन अहिर हे म्हणालेले आहेत. तुम्ही दिल्ली बघा, आम्ही गल्ली बघू असंही सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे. काही लोकांनी 7/12वर वरळी लिहून टाकली असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे. वरळीच्या आमदारांना रिटायर्ड करायचे असं वक्तव्य मिलिंद देवरा यांनी केलेलं आहे. तर मिलिंदजी, वरळीची जागा तुम्हाला देणार नाही असं अहिर म्हणालेले आहे. आजचा वरळीकरांचा जोश आणि उत्साह पाहिल्यानंतर मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की 2029 मध्ये बदल नक्कीच होणार आहे. आणि बदल म्हणजे या विभागाचे आमदार, या विभागाचे खासदार यांना आपल्याला रिटायर करायचंय. मी बघितलं असेल की मिलिंद देवराजी हे काही मतांनीच दुर्दैवाने ते त्यावेळी निवडून येऊ शकले नाही, पण त्यावेळी त्यांना साथ नव्हती. पण मिलिंदजी, आता वरळीची जागा काय तुम्हाला आम्ही देणार नाही. तुम्ही आप दिल्ली देखो हम गल्ली देखते. आमच्या इकडचे बसलेले सर्व जे आहेत इच्छुक असतील, जे कोण इच्छुक असतील आणि पक्ष जे कोण उमेदवार दिलं जाईल, मी वरळीकरांच्या साक्षीने सांगू इच्छितो की हा वरळीकर हा चमत्कार घडवणार आहे. तो डोक्यावरती घेणारा पण आहे, पण डोक्यावरून खाली आपटणारा पण आहे. कारण या मतदारांना ग्राह्य धरलं झालेलं आहे. काही लोकांनी तर 7/12वरतीच वरळी लिहून टाकलेली आहे. अरे, मी पण वरळीतूनच निवडून आलोय.